माननीय गोपीचंद पडळकर साहेबांचाच वारा आहे सध्या। 78 कोटी रुपयाचं पाण्याचं योजना घेऊन आलेलं बेळूर भैरवनाथाच्या मंदिराचं हे आणि गुडापूर धानामा देवीची एका दिवसात मंजुरी करून दिलं। तिथं 5 कोटी, बेळूरला 3 कोटी। स्वतः मंत्री महोदय येऊन हे तर शब्द देऊन गेले की त्यांनी दिलेला आहे आणि विरोधकांच्या पाशी आता अजेंडाच नाही सध्याच्याला। नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। महाराष्ट्रामध्ये विविध मतदारसंघामध्ये फिरत असताना ज्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेला मतदारसंघ म्हणजे जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध विक्रम सावंत अशी लढत होणार आहे। परंतु ही लढत अतिशय संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेली लढत आहे। इथं गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आहेत, ते भेटलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे। आपला जो विशेष कार्यक्रम आहे की आवाज कार्यकर्त्याचा, या कार्यक्रमामध्ये लक्ष्मण साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। काय सांगाल, ही निवडणूक आहे जतकरांची, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेचा विषय आहे साहेब। कोणत्या मुद्द्यावरती ही निवडणूक होणार आहे साहेब? जतमध्ये सध्या माननीय गोपीचंद पडळकर साहेबांचाच वारा आहे सध्या। जनतेनेच हातामध्ये घेतलेलं आहे इलेक्शन आणि ह्या जनतेनं इलेक्शन हातामध्ये घेतल्याशिवाय आम्हाला एकदम सोपं चाललेलं आहे। आणि शेठनं एवढं मोठं काम केलेलं आहे जत तालुक्यामध्ये आणि गेले 70 वर्षापासून जो काही इथं कामं किती तर आमदार होऊन गेले, ते आमदाराने आजपर्यंत कामं काही सुद्धा केलेलं नाही, फक्त त्यांची मिजाशी मिरवत करत फिरलेलं आहेत। आज ह्या 4 ते 5 महिन्यामध्ये इतकं मोठं शेठनं काम केलेलं आहे, भयानक म्हणजे भयानक मोठी कामं केलेलं आहे। आज माझ्या बेळूरमधील गावामध्ये काळ भैरवनाथच्या मंदिराला 3 कोटी रुपये दिलं आणि बाहेरच्या छोट्या मोठ्या कामासाठी 1 कोटी रुपयाचा निधी दिलेत। आणि आज तुम्हाला सांगतो, बऱ्यापैकी शेठनं आपल्या माझं शेठचं एकदा बोलणं चालत होतं। आता द्राक्षबाग आपल्या भरपूर आहे बेळूर एरियामध्ये आणि शेठला म्हटलो सकाळी शाळेची पोरं, शेठ सकाळी असं प्रॉब्लेम होतं की आपल्या गावात काहीतरी ह्याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे म्हटलो। काय प्रॉब्लेम होते? शाळेची पोरं आणून सकाळी बेळूरमध्ये सोडायचं आणि घेऊन जायची, इतका प्रचंड त्रास होतं। आणि शेठला मी एक कानावरती घातल्यानंतर शेठ एक आपल्या ह्याला सांगली बसच्या ह्याला फोन केलं साहेबांना आणि एकदम महामंडळाचं एक मंजुरी करूनच दिलं साहेब। आता प्रत्येक आपल्या बेळूर असो दे, वजारवाड असू दे, हे आपलं उमराणी असू दे, ह्या गावामध्ये हे सामरगेवाडी असू दे, आणि इथं बस सकाळी मळ्यामध्ये फिरून पोरांना गोळा करून घेऊन येतोय आणि संध्याकाळी नेऊन सोडतंय। आता हे शेरच्या अहिल्यादेवी होळकर ह्या योजनेमध्ये साहेबांना हे काम बसवून दिलं। आज शेतकऱ्यांचं इतकं आता सकाळी एक उठून पळायचं होतं, हे सध्या थांबलेलं। शेरच्या किती तर सांगितलं तर इतकं कामं केलेलं आहेत। आज शिंदूरमध्ये म्हणा, शिंदूरमध्ये मारुती मंदिराला 25 लाखाचं निधी दिलं, बसरगीमध्ये सभामंडप दिलं, गुगवाडमध्ये दिल्यात, वजारवाडमध्ये दिल्यात आणि इकडे उमराणीमध्ये पण भरपूर दिल्यात आणि मुख्यमंत्री सडक योजनेमधनं इतकं मोठं निधी दिल्यात की उमराणीपासून जतपर्यंत रामतीर्थ रस्ता ते पकडल्यात। आज बेळूरपासून वजारवाड गुगवाड बाउंड्रीपर्यंत ते रस्ता पकडल्यात आणि इतकं मोठं काम केलं। आणि जत प्रॉपर सिटीमध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं की 78 कोटी रुपयाचं पाण्याचं योजना घेऊन आलेलं आणि इतकं मोठं काम दिल्यात ना। आज आम्ही पण सहज गेलेलो होतो, सहज गेल्यानंतर त्या टायमाला एक महिला आली, शेठला डायरेक्ट भेटली, तर 8 दिवस पाणी प्यायला येत नाही। मी पण जतमध्ये राहतोय, आपली पण परिस्थिती तेच आहे, तिथं पाणीच लवकर येत नव्हते आणि त्याच्यावरती त्याच दिवशी शेठनं आम्हाला सांगितलं की असं असं झालं यांची पत्रे। आणि साहेब तुम्हाला सांगतो, एक 15 दिवसाच्या आत ते मंजुरी घेऊन आली आणि ते पाण्याचा प्रश्न मिटवलं। आज रस्ते म्हणा, गटारी म्हणा, कॉन्क्रीट रोड म्हणा, ह्याच्यासाठी 18 कोटी रुपये जत सिटीमध्ये दिलं। विरोधक तुमच्यावरती अशी टीका करतात की हे फक्त कागदावरच आहेत, निवडणुकीपुरत्या ह्या घोषणा आहेत की हे सत्यात उतरणार नाही, अशा टीका आहेत तुमच्यावर? साहेब कागदावरतीच येतोय हो। आजपर्यंत जो काही आता शासन हे करतोय ना कागदावरती, आता कामं चालू आहेत। आता सध्याच्याला 78 कोटीचं त्याचं पण टेंडर हेच झालेलं आहे साहेब। आता 17 कोटी रुपये, 17 ते 18 कोटी रुपये जत सिटीमध्ये डांबरीकरण असो, कॉन्क्रिटिंग, गटारी, पिंग ब्लॉक ह्याच्यासाठी पैसे दिलेले आहेत। आणि गुड्डापूर धानम्मा लिंगायत समाज पूर्ण मानणारे एक देवी आहे आणि मी पण लिंगायतच आहे आणि आम्ही मानतोय आपली कुळदेवत आहे आणि कुळदेवतासाठी 5 कोटी रुपये निधी कर्नाटक सरकारनं इथं भरपूर निधी देत होतं आणि तिथली मंडळी म्हणत होती महाराष्ट्र शासन काहीच देत नाही। आणि पडळकर साहेबांना, गोब्बी साहेबांना एकच शब्द सांगितलं, गोब्बी साहेब आणि त्यांची
जो काय टीम आहे तिथली देवस्थानची पंच कमिटी, त्यांनी सांगितलं महाराष्ट्र शासनानं आजपर्यंत आम्हाला काहीच दिलेलं नाही आणि त्याच्यासाठी शेठ फक्त 15 दिवसात बिळूर भैरवनाथाच्या मंदिराचं हे आणि गुडापूर धानामा देवीची एका दिवसात मंजुरी करून दिलं. तिथं 5 कोट, बिळूरला 3 कोट आणि इतकं मोठं काम आणि प्रत्येक गावामध्ये. आणि ढपळापूर असू दे साहेब, ढपळापूरमध्ये तर इतका मोठा निधी दिल्यात ना, आजपर्यंत एवढा पुढारी कोणच दिलं नाही. ढपळापूर गावाला पण मोठा निधी दिला आणि एक काम अशी मोठी आणलं की जत तालुक्यामध्ये जो काय दुष्काळी पट्टा म्हणून आज आपली माणसं कोण पुण्याला, मुंबईला, कोण इकडं बेंगळूरला राहतात, आज ह्यांच्यासाठी इतकं मोठं प्रचंड मोठं संजय तेली तुम्ही नाव ऐकून माहीत असेल, सध्याच्याला उमदीचे नेते, त्यांनी एक ठोक 2000 एकर जमीन काढून दिलं आणि ते MIDCसाठी. आज MIDC जत तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला MIDC साहेबांना दिलं. परवा सावंत साहेब पण आलेली होती. हे नेते मंडळी म्हणत होते हे बोगस आहे, आहे तेव्हा आहे. स्वतः मंत्री महोदय येऊन हे तर शब्द देऊन गेले की त्यांनी दिलेला आहेत आणि विरोधकांच्या पाशी आता अजेंडाच नाही सध्याच्याला. काय सुद्धा आज बडबडा लागल्यात, कोण फोटोज व्हायरल करतोय, कोण व्हिडिओज व्हायरल करतोय, कोण बोललेलंच व्हायरल करतोय. ह्यांच्याकडं आज विक्रम सावंतच्या पशी काही अजेंडा नाही. आज विक्रम सावंत 5 वर्ष फक्त मुरमीकरांचा रस्ता करणे आणि मुरुम पण तोच टाकणे, पैसा पण तोच धापणे, कार्यकर्ते अशी उपाशीच. आणि कार्यकर्ते सुद्धा नाराज आहे. कार्यकर्ते काँग्रेसचे सगळे आपल्या बाजूने आहेत सध्या. आजची कंडिशन सांगतोय की दंड तिकडं मन आपल्याकडं. आज काँग्रेसची अवस्था आहे. आज तमानगोडा आपलाच होता. आज तमानगोडाला पण एक गुरु असा भेटला की इतकं विलासराव जगताप पक्का जातीवादी माणूस आणि कुठल्या पण परिस्थितीमध्ये विक्रम सावंत आमदार व्हायला पाहिजे. हे जातीवादी आता प्रत्येक फिरवा लागलेत. आज म्हणतोय लिंगायतचा पुढारी उभारलाय. लिंगायतचं त्यांच्या डोक्यात काय आलेलं, लिंगायतांना व्होट गेलं पाहिजे. आज लिंगायतांची व्होट लिंगायतांना जायला पाहिजे. लिंगायत लोक सगळे भाजपच्या पाठीमागे आहे. आज विलासरावला पण कळायचं बंद झालेलं आहे. आता त्यांना काय वाटलं काय तर येईल हे आपल्या बाजूनं. लिंगायत समाज पूर्ण आज उमदीमध्ये संजीवांना तेली आहे, आज संखमध्ये आरके काका आहे आणि तिथले सर आहेत आणि मुचंडीमध्ये आपली पाटील आणि आपल्या बिळूर गटामध्ये आज नामद काका आहे, झडपी काका आहे आणि तुम्हाला सांगतो बसू जाबगोंड, बसू दडमाळ आणि जतमध्ये गोब्बी साहेब आणि लिंगायत समाज पूर्ण तेली मॅडम इतकं जोरात पाठीमागे लागलेला आहे. आणि साहेबांना जेव्हा ह्यांनी बाहेरची म्हणत होती हे लिंगायत मंडळी जाऊनच साहेबांना इथं घेऊन आलेलं आहेत आणि त्याच्यासाठी इथं लिंगायत समाज पूर्ण गोपीचंद पडवकर साहेबांच्या पाठीमागे आहे. आणि काय सुद्धा उडतात, कोणतर असं बोलत सुटतात की लिंगायत समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय का विरोधकांकडून? हो, भरपूर करायला लागलेत. परंतु लिंगायत समाज सक्षम आहे. लिंगायत समाज एकाच ठरवलं की गोपीचंद पडवकरला आमदार करायचं आणि ह्याच्यासाठी लिंगायत समाज प्रचंड पाठीमागे आहेत. तर स्थानिक आमदार असताना विक्रम सावंत यांनी लिंगायत समाजाचं उदारीकरण व्हावं, लिंगायत समाज कुठेतरी एका उंचीवर आणावा यासाठी कधी प्रश्न मांडलेत विधान भवनात किंवा तुमच्यासाठी काय प्रयत्न केले? आज तुम्हाला सांगायचं म्हटलं की विक्रम सावंतचा एजेंडाच नाही. आज कोणता आला, तू कुठल्या जातीचा, तुझं काय काम आहे, ह्याची जातीपातीशिवाय राजकारण हे गेल्या 3-4 स्टंप ह्याच्यामध्ये झालेलंच नाही. विक्रम सावंत प्रचंड जातीवादी आहे. आज लिंगायत समाजांना त्यांनी सोबत सुद्धा ठेवलं नाही. आज त्यांची बगलबच्चेच घ्यायची आणि फिरायची. लिंगायत समाजाला इतका अन्याय झालाय ना. बगलबच्चे कोण आहेत? बगलबच्चे त्यांची आता नावं घेण्यापेक्षा साहेब त्यांचीच माणसं आहेत. आता बगलबच्चे आहेत ते तर फक्त बच्चे बसलेले आहेत, परंतु मन सगळं होटिंग सगळं आपल्या बाजून आहेत. मला फोन करतात ना दररोज, आम्ही आहे तिकडं, फक्त तुम्ही चिंता करू नका, आम्ही होटिंग करणार आहे. विक्रम सावंत कळायचं बंद झालंय. काल संकला मुख्यमंत्रीला घेऊन आलता, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीला, तिथं माणसं सुद्धा गोळा झाली नाही. आज माझ्या बिळूर गावामध्ये विश्वज्योतची कदम गर्दी असली 150 माणसं. विक्रम सावंतची कळायचं बंद झालेलं आहे. काही गावामध्ये तिकुंडी म्हणा, तालुक्यामध्ये ह्यांची भूत लागत नाही अशी परिस्थिती आहे. काही 22-23 गावामध्ये भूतच लागत नाही. आज ह्याच्यासाठी प्रचंड ऊर्जा आणि फडणवीस साहेब ह्यांच्या पाठीशी असल्यामुळं प्रचंड भारतीय जनता पार्टीचा विजय होणार आहे आणि ह्यांच्या पायाखालची वाळू सरकलेला आहे. आणि आज तुम्हाला सांगू काय, जनताच हातात निर्णय घेतलेला आहे की पडवकर साहेबांना नेता बनवायचं, आमदार बनवायचं, कमळला इथं फुलवायचं. आज 100% गोपीचंद पडवकर हा इथून मंत्री होणार आहे. ह्याच्यासाठी अजून एक तुम्हाला गोड गिफ्ट बोलतो, 2-3 वर्ष साहेबांचा आमदारकी राहिलेला आहे, ते पण जतमध्येच त्यांनी द्यायला लागले. 2 आमदार आपले आहेत, एक लिंगायत समाजाचा असणार आहे, एक धनगर समाजाचे आहे आणि त्याच्यासाठी लिंगायत समाज भरपूर ताकदीनं पाठीमागायचं. तर हे होते गोपीचंद पडळकर यांचे खंदे समर्थक लक्ष्मण जगगोंड
की इथं लिंगायत समाज हा संपूर्ण गोपीचंद पडळकरांच्या पाठीशी आहे. विरोधकांनी किती जरी लिंगायत समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी हा लिंगायत समाज गोपीचंद पडळकर यांच्या मागणं हटणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.